मोठा भाऊ तीर्थयात्रेला गेला होता. तेव्हा त्याला अचानक एका मंदिरासमोर धाकटा भाऊ आणि त्याची बायको भीक मागताना दिसले. तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला. शेवटी असे काय झाले होते की धाकट्या भावाला मंदिरासमोर भीक मागावी लागत होती. उन्हाळ्याचे दिवस होते. प्रतापराव त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि त्यांनी पाहिले की सूर्यदेवता मावळतीला निघाली आहे. चला आता आपली खाट बाहेर काढू आणि अंगणातील पिंपळाच्या झाडाखाली ठेवू. संध्याकाळच्या वेळेस काहीसे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल. पिंपळापासून लाईटही नव्हती. पिंपळाच्या झाडाखाली खाटेवर बसून प्रतापराव खोल विचारात मग्न झाले आणि त्यांच्या मनात विचार विविध प्रकारचे येऊ लागले. आणि ते आपल्या दोन्ही मुलांच्या काशीनाथ आणि साईनाथ यांच्या भविष्याचा विचार करू लागले. सर्व घटना एकामागून एक त्यांच्या मनामध्ये येऊ लागल्या. पत्नी गेल्यानंतर त्यांनी काशीनाथ आणि साईनाथ ह्या दोन मुलांना कसे वाढवले, त्यांनी आपल्या मुलांना कसे एकट्याने आई आणि वडील ह्या दोघांचे प्रेम दिले. शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन्ही मुलांची लग्न झाली आणि आज दोन्ही मुलांना प्रत्येकी एक मुलगा आहे. काशीनाथच्या मुलाचे नाव दीपक आणि साईनाथच्या मुलाचे नाव राज आहे. दोघेही 8 ते 10 वर्षाचे आहे. प्रतापराव आपल्या विचारात हरवले होते आणि तेवढ्यात त्यांना दिसले की गावातील काही लोक त्यांच्या दिशेने येत आहेत. संध्याकाळी 4-6 जण प्रतापरावांकडे येईपर्यंत आणि इकडची तिकडची चर्चा करेपर्यंत त्यांच्या मनाला शांती मिळत नसे. गावातील काही म्हातारे लोक त्यांच्याकडे आले आणि कॉटवर येऊन बसले. प्रतापराव आपल्या मोठ्या सुनेला उद्देशून म्हणतात, सुनबाई, 6-7 कप चहा बनवा आणि पाठवा. प्रतापरावांचा स्वभाव असा होता, जो कोणी त्यांच्याजवळ बसायला आला त्याला चहा पाजल्याशिवाय परत जाऊ द्यायचे नाही. असो, ते गावचे जमीनदार होते. त्यांच्याकडे पैशाची कमतरता नव्हती आणि त्यांचा स्वभावही खूप चांगला होता. जे त्यांच्याकडे मदत मागायला यायचे त्यांना प्रतापराव कधीच रिकाम्या हाताने जाऊ दिले नाही. ते खूप चांगले होते. सर्वजण त्यांना भेटायला यायचे आणि गेले काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे सर्वजण त्यांची प्रकृती विचारण्यासाठी येत होते. प्रतापराव आता म्हातारे झाले होते आणि त्यांना जाणवू लागले की ते आता वयाच्या शेवटच्या उंबरठ्यावरती उभे आहेत आणि जिथे त्यांच्यासाठी फक्त काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या दोन्ही मुलांना बसवून संपत्तीबद्दल बोलावे लागेल, जेणेकरून नंतर दोन्ही भावांमध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण होऊ नये. त्यांनी नेहमी प्रेमाने एकत्र राहावे. तेवढ्यात प्रतापरावांचा नातू त्यांना बोलवायला येतो. आजोबा, जेवण तयार आहे, चला आणि जेवण करून घ्या. प्रतापराव जेवायला आत येतात आणि जेवण झाल्यावर ते आपल्या दोन्ही मुलांकडे पाहतात आणि म्हणतात, बेटा, मी फक्त काही दिवसांचा पाहुणा आहे. माझी तब्येत बरी नाही. कदाचित तुमचे म्हातारे वडील आता जास्त दिवस जगू शकणार नाही. म्हणूनच मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मुलांनो, कृपया समजून घ्या की तुम्ही दोघे भाऊ आता जसे राहतात तसेच माझ्या मेल्यानंतरही राहावे. ही माझ्या अंतःकरणाची इच्छा आहे की तुम्ही दोघे भाऊ असे राम लक्ष्मणासारखे आत्तापर्यंत राहत आले आहेत, तसेच तुम्ही नेहमी एकमेकांसोबत राहावे. तुमचे एकमेकांवर असेच प्रेम ठेवा. असेच नेहमी एकमेकांसोबत चालत राहा. तुमच्या दोघांमध्ये कोणत्याही विषयावरती कधीही मतभेद नसावे. माझ्या जाण्यानंतर तुम्ही दोघे भाऊ कधीच भांडणार नाहीत. माझ्या गेल्यानंतर तुम्हा दोन्ही भावांमध्ये कोणत्याही विषयावर आपापसात कधीही मतभेद नसावेत. त्यामुळे मी जिवंत असताना तुम्ही दोन्ही भावांनी माझ्या सर्व संपत्तीची वाटणी करावी, जेणेकरून पुढे वादाचा मूळ उरणारच नाही. वडिलांचे असे शब्द ऐकून दोन्ही भाऊ येऊन त्यांच्या वडिलांजवळ बसले आणि त्यांचे सांत्वन केले आणि म्हणाले, बाबा, तुम्ही असे का बोलत आहात? तुम्हाला काही होणार नाही. अजून बरीच वर्ष तुम्ही आमच्यासोबत राहणार आहात. आई आम्हाला आमच्या लहानपणी सोडून गेली. तुम्ही आम्हाला आधार दिला. आई आणि वडील दोघांचे प्रेम दिलं आणि आता तुम्हीच अशा गोष्टी बोलत आहात. बाबा, जर तुम्ही आम्हाला सोडून गेले तर आम्ही कोणावर अवलंबून राहणार? लहानपणापासून आजपर्यंत तुम्ही आम्हाला आमच्या आईची उणीव भासू दिली नाही. आम्ही तुमच्याशिवाय कधी जगू शकणार नाही. दोन्ही मुले भावूक होतात. प्रतापराव आपल्या मुलांना सांगतात, बेटा, हे जगाचे सत्य आहे.
जो येतो त्याला जावंच लागतं. मग मी सुद्धा म्हातारा झालो आहे ना, एक ना एक दिवस मीही जाणार. आता तुम्ही सगळे मोठे झाले आहात, लहान मुले नाही जी लहान मुलांसारखी रडत आहेत. हे सांगताना प्रतापराव देखील भावुक होतात. प्रतापराव पुढे म्हणाले, बेटा, मी माझ्या आयुष्यात सर्व काही चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे. 2 भावांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही दोघेही विवाहित आहात आणि तुम्हालाही मुले आहेत. आता भविष्यात कोणत्याही प्रकारचे भांडण होऊ नये, त्यामुळे तुम्ही माझ्या समोरच मालमत्तेची वाटणी करावी असे मला वाटते आणि त्यात काही नुकसान नाही. आता नाही तर मी मेल्यानंतर ते होणारच आहे. म्हणून मी जाण्यापूर्वी मला तुमच्या दोन्ही भावांमधील भांडणाची सर्व मुळे संपवायची आहेत, जेणेकरून मी वर जाऊन तुमच्या आईला उत्तर देऊ शकेन की तिची दोन्ही मुले आनंदाने त्यांचे कुटुंब एकत्र चालवत आहेत. दोन्ही भाऊ वडिलांच्या जिद्दीसमोर हार मानतात. प्रतापरावांनी त्यांची सर्व संपत्ती त्यांच्या 2 मुलांमध्ये अर्धी अर्धी वाटून दिली आणि काही दिवसांनंतर त्यांची प्रकृती खालावू लागते. प्रतापरावांना सर्दी होते आणि सोबतच त्यांना कोरडा खोकलाही होऊ लागतो. रात्रभर खोकला राहतो. दोन्ही मुलेही त्यांच्या वडिलांना गोळ्या औषधं देतात, त्यांना पाणी देतात, सुना आलं टाकून चहा बनवतात, काढा बनवतात आणि प्रतापरावांना प्यायला देतात. प्रतापरावांचे संपूर्ण कुटुंब, मुलं आणि सुना त्यांच्या आजूबाजूला बसून त्यांची सेवा करतात. दोन्ही नातूही आजोबांचे पाय दाबतात. दोन्ही मुलेही म्हणू लागले, बाबा, तुम्ही लवकर बरे व्हाल. सकाळी आम्ही तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. तुम्हाला एकसारखा खोकला येत आहे. रात्रभर तुम्ही नीट झोपले देखील नाही. पण प्रतापरावांना त्यांची जाण्याची वेळ जवळ आल्याची जाणीव झाली होती. दोन्ही मुलगे पहाटे वडिलांना दवाखान्यात घेऊन जाण्याची तयारी करत होते. मोठा मुलगा काशीनाथ वडिलांना नवीन कुर्ता घालून धोतर घालायला देतो आणि सांगतो, पटकन घालून तयार होण्याला सांगतो. आम्ही डॉक्टरांकडे जाण्यास तयार आहोत. प्रतापराव तयार होऊन त्यांच्या खुर्चीवर बसले. काही वेळाने दोन्ही मुले जेव्हा त्यांच्या रूममध्ये आले तेव्हा त्यांना दिसले की त्यांचे वडील खुर्चीवर टेकून बसले आहेत, बोलत नाही आणि उत्तरही देत नाही. दोन्ही मुले जवळ जाऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना हलवतात. तेवढ्यात प्रतापराव खाली जमिनीवरती कोसळतात, कारण प्रतापराव आता हे जग सोडून निघून गेले होते. आपल्या वडिलांना असे पाहून दोन्ही मुले ढसढसा रडू लागतात. दोन्ही मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून त्यांची पत्नी आणि आजूबाजूचे लोक जमा झाले. सर्वजण काशीनाथ आणि साईनाथ यांचे सांत्वन करू लागतात. दोन्ही मुलांनी मिळून वडिलांचे विधी पूर्ण केले. प्रतापरावांच्या निधनानंतर 2च महिन्यांनी धाकट्या मुलाची साईनाथची पत्नी साईनाथला सांगते, आता आमचा मुलगा शिक्षणायोग्य झाला आहे. गावात चांगल्या शाळा नाहीत, तर मग आम्ही गावातील सर्व मालमत्ता विकून शहरात जात नाही. शहरात नवीन घर घेऊ. दुसरीकडे आमचा मुलगा चांगला अभ्यास करेल. चांगला अभ्यास केल्यानंतर त्याला नोकरी मिळेल. तिचे हे बोलणे ऐकल्यानंतर साईनाथ म्हणतो, मी माझ्या मोठ्या भावाला एकदा विचारेन आणि मगच निर्णय सांगेन. त्याची पत्नी रागाने लाल झाली आणि म्हणाली, मोठ्या भावाला याबद्दल काय विचारायचे? माझ्या माहेरच्या घरात सर्वांची मुले मोठ्या शाळेत शिकतात, मोठ्या शहरात राहतात आणि माझा मुलगा अजूनही गावात शिकत आहे. आम्ही इतके मोठे जमीनदार आहोत आणि इतकी शेती आहे, तरीही आम्ही आमच्या मुलाला गावच्या शाळेत शिकवतो आणि माझ्या मुलाला गावची शाळा आवडत नाही, असे म्हणत ती रागाने तेथून निघून गेली. जेव्हा साईनाथने ही बातमी मोठ्या भावाच्या कानावर घातली तेव्हा मोठा भाऊ काशीनाथ म्हणाला, ठीक आहे साईनाथ, तुम्हाला तुमच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी शहरात जायचे असेल तर जा, ही गोष्ट चांगली आहे. साईनाथ म्हणतो की दादा, आम्हाला शहरात जायला पैसेही हवे आहेत आणि माझी पत्नी म्हणत आहे की गावातील जमीन मालमत्ता विकली तेव्हाच आम्ही आमच्या मुलाला शहरात शिक्षण देऊ शकतो, असे तिचे मत आहे. मोठा भाऊ काशीनाथ म्हणतो, आमच्या वडिलांनी एवढ्या मेहनतीने ही संपत्ती जमवली आहे आणि आमच्या पूर्वजांची संपत्ती विकायची काय गरज आहे? तुमच्या मुलाला शहरात शिक्षण द्यायचे असेल तर भाड्याने खोली घेऊन तिथे राहा आणि मुलाला शाळेत पाठवा. त्याला तिथे राहून शिकवणे जरुरी आहे, तिथे जाऊन राहणे नाही.
पण तेवढ्यात साईनाथची बायको तिथे येते आणि आवाज चढून म्हणते की मला गावात राहायचं नाही, मला आता शहरात राहायचे आहे, मला गावी परत यायचे नाही, मला गावाकडचे यायचंच नाही तर मग तेव्हा गावातील जमीन घर मालमत्ता कोण बघणार. काशीनाथला समजले की त्याच्या धाकट्या भावाची बायको आता गावात राहणारच नाही. तेव्हा काशीनाथ म्हणतो ठीक आहे, बघा तुम्हाला तुमची जमीन विकण्याचं आहे तर एकदा गावातून जाऊन तुमच्या जमिनीची किंमत काढून घ्या. ही जमीन ज्या किमतीला विकली जाईल त्या किमतीला तेवढी रक्कम देईल. साईनाथ गावात जाऊन मोठ्या माणसांचा सल्ला आणि योग्य किंमत आणि सर्व जमीन मोठ्या भावाला विकतो आणि शहरात नवीन घर घेतो. आपल्या मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देतो. साईनाथने आपली शेती विकली असल्याने त्याला घर खर्च भागवण्यासाठी काहीतरी करावे लागणार होते. त्यामुळे उरलेल्या पैशातून तो किराणा दुकान उघडतो, ज्यामुळे त्याला त्याचा खर्च भागवता येतो. त्याच्या बायकोला गावी जाणे अजिबात आवडत नाही आणि तिने आपल्या मुलालाही जाऊ दिले नाही. पण साईनाथ तिचं ऐकत नव्हता. तो त्याच्या मोठा भाऊ वहिनी यांच्या मुलांवर खूप प्रेम करत होता आणि त्याच्या वडिलांच्या घराशी खूप जोडलेला होता. त्यामुळे सुरुवातीला तो महिन्यातून एकदा आपल्या गावी यायचा. हळूहळू कामाचा ताण वाढल्याने त्याने गावी येणे बंद केले आणि महिन्याला गावाकडे जाणारा साईनाथ आता 8-10 महिन्यातून एकदा गावी जाऊ लागला. साईनाथचा शहरात व्यवसाय चांगला चालू लागला. हळूहळू त्याचे काम दुकानात जमले. आता त्यांच्या छोट्याशा दुकानाचे मोठ्या मार्टमध्ये रूपांतर झाले. आता साईनाथ खूप पैसे कमवत होता. घरात पैशांची कमतरता नव्हती. मुलगा राज आता कॉलेजमध्ये शिकायला जात होता, पण त्याच्या आईच्या आतील लाडामुळे तो खूप हट्टी झाला होता. त्याला जे काही पैसे हवे होते त्याला त्याच्या हातात खूप पैसा देत असल्यामुळे त्याने वाईट सवयी स्वतःला लावायला सुरुवात केली. जसा जसा वेळ जात होता तसे साईनाथचे गावी जाणे कमी झाले होते. त्याचे कुटुंबही वाढत होते. घरातील जबाबदाऱ्या वाढत होत्या. आता तर कधी कधी साईनाथ 2-3 वर्षानंतरच गावी यायचा. एक वेळेस साईनाथ त्याच्या मोठ्या भावाशी त्याच्या मुलाबद्दल बोलतो की माझा मुलगा माझं काहीच ऐकत नाही. दिवसभर बाहेर पार्टी करत राहतो. तो खूप उद्धट झाला आहे. आमच्या मुलाला शिक्षण देण्यासाठी आम्ही शहरात गेलो होतो, पण राजला अभ्यासात रस नव्हता. आता तो माझ्यासोबत दुकानातही बसू लागला आहे. त्याच्या लग्नासाठी स्थळ सुद्धा येऊ लागले आहेत. त्याच्या आईलाही एक मुलगी आवडली. दादा गावात राहूनही तू दीपकला खूप छान शिकवलं आहेस. दीपक इतका सुसंस्कृत आहेस. तो सर्वांच्या पाया पडतो. तो सर्वांची आज्ञा पाळतो. त्याने संपूर्ण घराची जबाबदारी घेतली आहे. दादा, तू खूप भाग्यवान आहेस की तुझा मुलगा इतका चांगला निघाला आहेस. मोठा भाऊही लहान त्याच्या भावाला सांगतो. साईनाथ, जवळच्या गावातून दीपकसाठी एका मुलीचे स्थळ आले आहेत. हिवाळ्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त आहे. तेव्हा तुम्ही सर्वजण संपूर्ण तयारी करून 10 ते 15 दिवस गावासाठी या. या घरातील हे सर्व पहिलेच लग्न आहे. भावाचे बोलणे ऐकून साईनाथला आनंद होतो आणि बघता बघता दीपकचे लग्न 15 दिवसावर आले आणि त्याचे काका काकू लहान मुलगा भाऊ त्याच्या लग्नाला उपस्थित झाले. लग्नानंतर सून जेव्हा घरात येते तेव्हा साईनाथची बायको चेहरा वाकडा करून जाऊबाईला म्हणते, अहो जाऊबाई, तुम्ही कसली सून निवडली आहे. ना ती दिसायला सुंदर आहे, नाही शिकलेली नाही. तुम्ही बघा माझ्या राजसाठी मी केवढी सुंदर मुलगी आणीन आणि किती सर्वजण तिच्याकडे बघतच राहतील. मी शहरातील एक सुंदर सुशिक्षित मॉडर्न सून म्हणून आणखीन. अगं सुमित्रा, तू असं का बोलत आहेस. माझी सून खूप सुंदर आहे. ती लाखात एक आहे. आणि मग सौंदर्याचा मुद्दा काय. एके दिवशी तो उतरलाही जातो. गुण आयुष्यभर टिकतात. माझी सून खूप हुशार आहे, जाऊबाईने बोलले. हे ऐकून सुमित्राचा चेहरा करते. लग्नानंतर 4-5 दिवसांनी सर्वजण आपापल्या घरी जातात. वर्षभरानंतर साईनाथच्या मुलीचेही लग्न होते. काशीनाथ त्याच्या परिवारासह लग्नाला जातो. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडते. लग्नानंतर साईनाथ अजिबात वेळ मिळत नव्हता.
तर आता घरी खूप जबाबदाऱ्या होत्या आणि वरून आता सूनही घरात आली होती. दिवसभर दुकानात बसून मग घरची कामेही करावी लागत. कधी सासू सूनमध्ये वाद. त्यांना सांभाळता सांभाळता साईनाथ इतका वैतागला होता की त्याला वाटत होते आपण सर्व काही सोडून गावी निघून जावे. पण तो जबाबदाऱ्यांमध्ये इतका व्यस्त झाला ज्याच्यामुळे त्याला वर्षानुवर्ष गावाकडे जाऊच शकले नव्हते. आणि काशीनाथही गावात त्याच्या कुटुंबात व्यस्त झाला होता. नव्या पिढीच्या आगमनाने दोघेही भाऊ आपल्या आपल्या संसारात व्यस्त झाले. लग्नानंतर 4 वर्षांनी काशीनाथचा मुलगा दीपक त्याच्या आईवडिलांना सांगतो की बाबा, तुम्ही एकदा सांगितले होते की तुम्हाला तीर्थयात्रेला जायचं आहे, परंतु तुम्ही कामात व्यस्त असल्यामुळे जाऊ शकत नव्हते, म्हणूनच मी तीर्थयात्रेला जाण्याचा बेत आखला आहे. दीपक, मग घरी कोण राहणार? दर्शनाला गेलो तर घराचा ताबा कोण सोपवणार? कोणाकडे? दीपक म्हणतो, काळजी करू नका, यासाठी मी माझ्या सासरच्या घरून माझ्या मेवण्याला बोलवले आहे. आपण परत येईपर्यंत ते याच घरात राहतील आणि घर आणि शेती सांभाळतील. फक्त एका आठवड्याची बाब आहे. मी तुम्हाला सर्व तीर्थयात्रा करून देईन. काशीनाथ आपल्या मुलाला विनंती करण्यात अक्षम झाले आणि त्यांनी तीर्थयात्रेला जाण्याकरता हमी भरली आणि 8 दिवसांनी तीर्थयात्रेला जायचे असे ठरवले गेले. मग त्या वेळेत काशीनाथ आणि त्यांचा मुलगा दीपक यांनी मिळून सर्व काही व्यवस्था करून दिली. दीपकने त्याच्या मेहुण्याला सर्व काही व्यवस्थित समजावून सांगितले आणि शेवटी आपल्याला जाण्याचा तो दिवस उजाडला आणि काशीनाथ आणि त्याचे संपूर्ण परिवार तीर्थयात्रेला जाण्याकरिता निघाले. सर्वजण खूप आनंदात होते. काशीनाथलाही खूप आनंद झाला. त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांचा मुलगा त्यांना तीर्थयात्रेला घेऊन जाईल. विचार करत असताना त्याच्या डोळ्यातून टचकन अश्रू आले आणि त्यांनी लगेच कोणालाही दिसू न देता ते आपले अश्रू पुसले. ते देवाचे आभार मानू लागले की देवाने त्यांना इतका चांगला मुलगा दिला आहे. ते सर्वजण देवाच्या पावन भूमीवर पोहोचले. सर्व देवांचे दर्शन केले. तेथील पावन सरोवरात स्नान केले. काशीनाथवर तर धन्य झाले होते. ते देवासमोर हात जोडून प्रार्थना करत होते की माझ्या दीपकसारखा मुलगा सर्व पालकांना मिळो, जो आपल्या वडिलांच्या इच्छेसाठी त्यांना तीर्थयात्रेंना घेऊन जातो. त्या सर्वांनी तिथे देवांची खूप आराधना केली. संपूर्ण देवांचे दर्शन घेतले आणि निघाले. परतीच्या प्रवासाला काशीनाथला तर निघून जावेच वाटत नव्हते. तेथील प्रसन्न वातावरण त्यांचे मन गुंतले होते. सर्वजण गाडीत बसले आणि घरी येण्यासाठी निघाले. घरी जात असताना वाटेत काशीनाथरावांच्या बायकोला गणपतीचे मंदिर दिसले. त्या दीपकला म्हणाल्या, अरे दीपक बेटा, गाडी थांबव ना, ते बघ तिकडे गणपतीचे मंदिर आहे. आपण गणरायांचे दर्शन करून मगच घरी जाऊया. सर्वांना त्यांचे म्हणणे पटले. दीपकने गाडी थांबवली. सर्वजण खाली उतरले आणि दर्शनाकरिता गणपतीच्या मंदिरात गेले. ते दर्शन करून परत येत होते तेव्हा तिथे काही लोक बसले होते, जे हात पसरून अन्न पदार्थ आणि पैसे मागत होते. तेव्हा काशीनाथरावांना त्या सर्व लोकांच्या मध्यभागी एक उतार वयातील जोडपे बसलेले दिसले, ज्यांनी स्वतःचे तोंड चादरीने झाकून ठेवले होते. काशीनाथरावांना त्यांचे वागणे काहीसे विचित्र वाटले. त्यामुळे काशीनाथराव त्यांच्याकडे जातात आणि काही पैसे देण्याचा प्रयत्न करतात. चादर ओढलेल्या व्यक्तीने पैसे घेण्यासाठी हात पुढे करताच काशीनाथरावांनी त्यांचा हात पकडला आणि हातावर काशीनाथ नाव गोंदलेले असल्याले पाहिले आणि स्वतःच्या हातावर साईनाथ हे नाव पाहिले. आम्ही दोघांनी लहान असताना यात्रेत हातावर एक दुसऱ्याचे नाव लिहिले होते. काशीनाथराव ब्लँकेट काढून पाहतात तेव्हा त्याला खूपच मोठा धक्का बसतो, कारण हा तर त्यांचा धाकटा भाऊ साईनाथ होता. काशीनाथरावांनी लहान भावाला विचारले, अरे साईनाथ, तू इथे काय करतोयस आणि असे पैसे का मागत आहेस? तू इथे दर्शनासाठी आला होतास का आणि तुझे सामान चोरीला गेले आहे का, म्हणून तुला घरी जाण्यासाठी पैसे मागावे लागत आहे? सर्वांसमोर मोठा भाऊ पाहून आणि त्यांची बायको रडू लागतात. भाऊ, तू खूप भाग्यवान आहेस की इतका चांगला मुलगा आणि सून तुला भेटले आहेत. मला माहीत नाही मी कोणते कृत्य केले आहे की मला असा नालायक मुलगा मिळाला. त्याने 2 वर्षा अगोदरच आम्हा दोघांना घराबाहेर काढले आहे. त्याने संपूर्ण घर आणि दुकानही ताब्यात घेतले आणि 1 रुपयासाठी आम्हाला तरसवले. माझ्या सुनेने मला जेवायलाही दिले नाही
आणि एके दिवशी तिने माझ्या पत्नीवर चोरीचा आरोप करून आम्हा दोघांनाही घराबाहेर हाकलवून दिले. एक पैसाही दिला नाही. तेव्हापासून आम्ही घरोघरी भटकत आहोत. साईनाथची बायको सुमित्रा रडायला लागली आणि म्हणते की आम्ही तुमच्याकडे कसे येऊ शकलो असतो. मी तुमच्या सुनेचे किती अपमान केले आणि मला माझ्या मुलाचा आणि सुनेचा किती अभिमान होता. परंतु त्याच मुलाचे व सुनेने आम्हाला घराबाहेर काढून दिले, हाकलवून दिले. मला माझी स्वतःची लाज वाटत आहे आणि त्याच लाजेमुळे आम्ही तिकडे येऊ शकलो नाही. काशीनाथरावांनी आपल्या लहान भावाला साईनाथला मिठी मारली आणि रडत रडत म्हणू लागतो, तू मला का सांगितले नाहीस? तू एकदा तरी माझ्याकडे आला असता तर कशाला हे सर्व सहन करत बसला तुम्ही लोक? तुमचा परिवार, तुमचं गावातील घर अजूनही जसंच्या जसं आहे. साईनाथ तुझा भाऊ अजून मेला नाही. तू म्हणून इतक्या वाईट परिस्थितीला सामोरे का गेला? तुला आपल्या भावावर विश्वास बसत नव्हता का? एकदा भावाकडे गावाकडे येऊन तरी बघायला पाहिजे असते. दीपक म्हणतो, काका काकी, आत्तापासून तुम्ही असे रस्त्यावर भीक मागणार नाही. चला आमच्यासोबत गावी चला. आपण सर्वजण एकत्र मिळून गुण्या गोविंदाने राहू. भावाचे आणि भावाचे मुलाचे हे शब्द ऐकून साईनाथरावांचे मन त्यांच्या बायकोचे अश्रू थांबता थांबत नव्हते. दीपकने दोघांना उठून उभे केले आणि म्हणाला, काका, आता तुम्ही म्हणालात का काका, तुम्ही एक मिनिटही इथं थांबणार नाहीत आणि या मंदिराच्या पायऱ्यांवर बसून भीक मागणार नाही. चला आपण गावी जाऊया. तुमचा मोठा भाऊ जिथे राहतो ते घर तुमच्या मोठ्या भावाचे घर आहे. ते घर इतके मोठे आहे की त्यात तुमच्यासाठी 2 खोल्या असतील. तिथे तुमचे मुले म्हातारपणात आरामात घालवतील आणि तुम्ही सून माझी पत्नी स्वयंपाक करून तुम्हाला खाऊ घालेल. तुमचं राहिलेलं आयुष्य आरामात तिथे व्यतीत करा. आणि काशीनाथरावांच्या मुलाचे दीपकचे बोलणे ऐकून धाकटा भाऊ साईनाथ त्याला मिठी मारून म्हणतो, तुझ्यासारखा मुलगा मिळायलाही भाग्यच लागतं. धन्य आहे माझे दादा आणि वहिनी, ज्यांनी तुला जन्म दिला आणि उत्तम संस्कार दिले. आम्हीच कुठे चुकलो मुलाला मोठा करण्याच्या बाबतीत. चक्कर मध्ये आम्ही भिकारी झालो, परंतु तुझ्यासारखा भाचा असल्यामुळे आम्हाला धन्यता वाटते. हे बघ, तू आहे जो आपल्या वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन गेला आहे आणि तू तुझ्या काका काकूंना आपल्या आई वडिलांना मानत आहेत. आणि एक माझा मुलगा आहे. निर्लज्ज, असे बोलून साईनाथ पुन्हा रडायला लागतो. मग दीपक त्यांना शांत करतो. दीपकची बायको रागिनी गाडीमधून दोघांसाठी पाणी बॉटल घेऊन येते आणि दीपकच्या हातात देते. दीपक दोघांना पाणी प्यायला देतो आणि मग सगळ्यांना गाडीत बसवून एका हॉटेलवर नेतो. तेथे सर्वजण पोटभर जेवण करतात. साईनाथ आणि त्याची बायको सुमित्रा अशा प्रकारे जेवत होते की त्यांनी कित्येक वर्षानंतर असे अन्न पाहिले आहे. त्यांना अशा प्रकारे जेवताना पाहून सर्वांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. तेथून सर्वजण गाडीत बसले आणि घरी पोहोचले. गाडी घराजवळ येऊन उभी राहिली आणि सर्वजण गाडीतून खाली उतरू लागले. यावेळी साईनाथ आणि सुमित्राचे पाय घराचा उंबरठा ओलांडताना डगमळत होते. काशीनाथरावांच्या पत्नीचे सुमित्राच्या हाताचा हात धरला आणि तिला घरात घेऊन गेल्या. काशीनाथरावही आपल्या भावाच्या खांद्यावर हात ठेवून आपल्या घरात गेले. दीपक म्हणाला, काका काकी, हे घर अगोदरही तुमचे होते आणि आताही तुमचेच आहे. म्हणून एकदम मन मोकळेपणाने ह्या घरात राहा. कुठेही संकोच करू नका. आणि हो काका, राजने तुम्हाला ह्या उतार वयात असे रस्त्यावरती भटकायला लावले, त्याला मी कधीच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तोही जर असाच घरोघरी धक्के खात भटकला, नाहीतर माझे नाव दीपक नाही. त्याने तुमचे राहते घर आणि दुकान हिसकावून घेतले आहे ना. आता तुम्ही बघा, मीही त्याला भाड्याच्या घरात कसा राहायला लावतो ते. त्याला पैशांचा खूप माज चढलाय. त्याचा माजही मी एका मिनिटात उतरवला नाही तर माझे नाव बदलून ठेवा. दीपक असे म्हणून दीपक रागाने त्यांच्या खोलीत गेला आणि जाऊन त्यांच्या पलंगावर बसला. त्याच्या मागे त्याची पत्नी रागिनी खोलीत गेली आणि म्हणाली, अहो तुम्ही असे आहात का आलात? मी चहा बनवला, तुम्ही सर्वांबरोबर चहा का घेतला नाही? आणि असे विचार मग्न होऊन काय विचार करत आहात?
तेव्हा दीपक म्हणाला, रागिनी, मी विचार करतोय की काका काकींना न्याय कसा मिळवून द्यायचं. अगं तुला माहित आहे का, फक्त राजच्या शिक्षणासाठी काका काकूने व हे गाव सोडलं होतं, जेणेकरून तो शिकून सोडून मोठा होईल व्हावा, मोठा माणूस व्हावा. परंतु तो तर शिक्षण सोडून नको त्या गोष्टी करत होता. खरं सांगू तर काका काकींनीच त्याला जास्त डोक्यावर बसून ठेवले, नाहीतर त्याची एवढी हिंमत नव्हती आई वडिलांना घराबाहेर काढण्याची. पण जाऊ दे, त्यांची चूक त्यांना कळाली. त्यांनी त्यांच्या सुनेकडून किती अपेक्षा ठेवल्या होत्या, परंतु सुनेने तर चक्क त्यांना घरातून बाहेरच हाकलवून दिले. दीपक रागिनीचा हात हातात घेत म्हणाला, रागिनी, आता तूच त्यांची सून हो. जशी तू माझ्या आई वडिलांची सेवा करतेस तशी त्यांची पण कर. त्यांना कधीही अंतर देऊ नकोस. खूप दुखावले आहे ते, खूप काही सोसलं आहे त्यांनी. रागिनी म्हणाली, होय, मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते, आणि मीही कधीही त्यांना अंतर देणार नाही. आता तुम्ही खाली चला आणि सर्वांबरोबर चहा घ्या. दोघेही खाली आले. दीपकने सर्वांबरोबर चहा घेतला आणि वकिलांना फोन लावून काहीतरी बोलत परत त्याच्या रूममध्ये गेला. रागिनी सुद्धा संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली. तिच्याबरोबर तिच्या दोन्ही सासू सुद्धा स्वयंपाकघरामध्ये आल्या. रागिनी म्हणू लागली, अहो आई, काकी, तुम्ही कशाला आल्या? मी करते ना स्वयंपाक, तुम्ही जाऊन आराम करा. तेव्हा साईनाथची बायको सुमित्रा म्हणाली, अगं, आपण मिळून सर्व कामे लवकर करू, आटोपतील लवकर. सुमित्रा तिच्या जाऊबाई पाहत होती. ताई, तुम्ही खरंच म्हणाल्या होत्या. सुंदरता माणसाच्या दिसण्यावरून नसते, तर माणसाचे मन सुंदर दिसायला लागते. मी रंगरूपावर गेले आणि रागिनी, मी तुलाही नको ते बोलत होते. तुझा अपमान केला होता. होऊ शकेल तर मला माफ कर. तुझं शिक्षण कमी, तू खेड्यातली आहे म्हणून तुला कमी लेखलं होतं, पण आता माझे डोळे उघडले. असे बोलून सुमित्रा हात जोडून खाली मान करून रडू लागली. रागिनी सुमित्राचा हात धरत म्हणाली, अहो काकी, मी तुमचा राग कधीच मानलाच नाही. जे झालं ते विसरून जा आणि जाऊन आजच्या दिवस आराम करा. मग उद्यापासून मला मदत करत जा. काशीनाथरावांच्या पत्नी सुमित्राला तिच्या खोलीमध्ये नेऊन सोडलं. संध्याकाळी सर्वजण जेवण करत होते. जेवण झाल्यावर दीपक साईनाथला व त्याच्या पत्नीला म्हणाला, काका, मी वकिलांशी बोललोय. जर तुमची तयारी असेल तर आपण राजला चांगलाच धडा शिकवू शकतो आणि हे महत्वाचे आहे. तेव्हा कुठे त्यांचे डोळे उघडतील. साईनाथची पत्नी सुमित्रा म्हणाली, हो दीपक, त्याने आम्हाला खूप त्रास दिला आहे, त्याला शिक्षा नक्की भेटली पाहिजे. साईनाथ सुद्धा म्हणाला, हो दीपक, आम्ही तुझ्या सोबत आहोत. तर काका, आपण उद्या संपत्तीचे कागदपत्र जमवून घेऊ आणि त्याविषयी गुन्हा दाखल करू. महिनाभर जेलमध्ये राहिलो ना तर त्याची अक्कल आपोआप ठिकाणावरती येईल. तेव्हा साईनाथ म्हणाला, दीपक, राजला जेलमध्ये नाही पाठवलं तरी चालेल, कारण त्याला जेलमध्ये पाठवणं आम्हाला चांगलं वाटणार नाही. तू फक्त त्याला घर आणि दुकान खाली करण्याची नोटीस पाठव. ते घर आणि दुकान अजूनही माझ्या नावावर आहे आणि आता आम्हाला ते परत हवं आहे. ठीक आहे काका, परंतु तुम्हाला माझी शपथ घ्यावी लागेल. दुसऱ्या दिवशी दीपक काशीनाथरावांवर आणि साईनाथ तिघेही वकिलांकडे गेले आणि साईनाथने सांगितले की त्यांना शहरातील घर आणि दुकान विकून आपल्याला गावी राहायला परत यायचं आहे. परंतु त्यांचा मुलगा ते घर सोडत नाही. त्यांच्या तक्रारी ऐकून वकिलाने 2 ते 3 दिवस मुलाला नोटीस पाठवली की हे घर लगेच दुकान खाली करावं लागेल, नाहीतर त्याच्यावर आई वडिलांना घरातून बाहेर हाकलून दिल्याची व धोकेधडकीची केस लागू होईल. ही नोटीस जेव्हा राजला मिळाली तेव्हा तो तर चक्रावलाच. त्याला वाटलं होतं की आपले आई वडील कदाचित आतापर्यंत मेले असतील, परंतु त्यांनी ही नोटीस कशी काय पाठवली त्याला समजेना की त्याचे आई वडील कुठे असतील, जेणेकरून तो त्यांना भेटू शकतील आणि त्यांना पुन्हा धमकवून कंप्लेंट वापस घ्यायला सांगू शकेल. परंतु त्याला माहीतच नव्हते की ते कुठे आहेत. दीपक साईनाथला म्हणाला, काका, तुम्ही राजला फोन करा आणि त्याला इथे यायला सांगा. त्याच्या सांगितल्याप्रमाणे साईनाथने राजला फोन केला.
राजने फोन घेतला आणि साईनाथवर अक्षरशः ओरडायलाच लागला. बाबा, तुम्हाला कळत नाही का? तुम्ही आम्हाला नोटीस कशी काय पाठवली? या संपत्तीवर फक्त माझा हक्क आहे आणि मी हे घर कधीच खाली करणार नाही. समजलं तुम्हाला? साईनाथ म्हणाला, राज, मी कंप्लेंट परत घेईन, पण त्या अगोदर मला तुला भेटायचं आहे. मी गावात आहे, उद्याच्या उद्या तू गावी ये, असे साईनाथने फोन ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी राज त्याच्या पत्नीसोबत गावी आला आणि साईनाथला आणि सुमित्राला काशीनाथचे सर्व परिवर्तन बघून म्हणाला, अच्छा, आता मी समजलो की ही सर्व प्लॅनिंग यांची आहे. यांना माझी संपत्ती हडप करायची आहे म्हणून तुम्हाला नोटीस पाठवलेली. परंतु तुम्ही सगळे एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ते घर कधीच खाली करणार नाही. तेव्हा दीपक समोर आला आणि म्हणाला, अच्छा, तर ठीक आहे, मग तू जेलमध्ये जायला तयार राहा, कारण तुझ्यावर खूप साऱ्या कलमी लागू होतात. मग जेलमध्ये जाण्याच्या तयारीला लाग. सुमित्रा पुढे आली आणि तिने राजच्या जोरात कानाखाली लावली आणि म्हणाली, याचसाठी आम्ही तुला घेऊन शहरात गेलो होतो का? अरे, तुझ्यासाठी तेथील घरही सर्व काही विकून टाकलो आणि शहरात राहायला गेलो. तुझ्या बापाने रात्रंदिवस एक एक रुपया छोट्याशा दुकानाचे मार्टमध्ये रूपांतर केले आणि तू आम्हाला घरातून बाहेर हकलून लावले. तेवढ्यात वकीलही तिथे आले, हजर झाले आणि म्हणाले, तू तुझ्या आई वडिलांना प्रतापगडी केले आणि म्हणून तुझ्यावर धारा 22 लागू होऊ शकते. परंतु तुझ्या वडिलांना तसं करायचं नाही, म्हणून तू चुपचाप घर आणि दुकान सोडून दे, जेणेकरून तुला जेलमध्ये जावे लागणार नाही. राजला आता समजले की तो आता पूर्णपणे अडकला आहे. या वेळेला आई वडिलांची माफी मागून त्यांना घरी घेऊन जाण्यात आपली भलाई नाही, असं काहीतरी विचार करत होता तो. आईबाबांच्या पायात पडला आणि रडू लागला, आई बाबा, मी तुमच्यासोबत खूप वाईट केलं, परंतु मला अशी शिक्षा देऊ नका. जर तुम्ही मला घरातून काढून टाकलं तर मी कुठे जाईन? मी आजपासून कधीही तुमच्या सोबत असा गैरव्यवहार करणार नाही. परंतु साईनाथ म्हणाला, तू माफीच्या लायकीचंही नाहीस. जेव्हा तू आम्हाला घरातून बाहेर काढलं होतं तेव्हा मी आणि तुझी आई असेच तुझ्यासमोर हात जोडत राहिलो असतो, परंतु एक दिवस आमचं काही ऐकलं नाही तू. आज मीही तुझं ऐकणार नाही. मी तुला 3 दिवस देतो. जर 3 दिवस असतात तर घर खाली झाले नाही तर मग जेलमध्ये जावे लागेल. तू तयार राहा. मग मी बघणारच नाही तू माझा मुलगा आहे की कोण. राजला कळाले की आत्ताच्या आत्ता पाय जोडून हात काही फायदा नाही. आता आपले आई वडील आपली एकही गोष्ट ऐकणार नाही. तेव्हा तो खाली मान घालून निघून गेला आणि 3 दिवसात घर खाली केले. मग साईनाथने शहरातील घर आणि ते मार्ट सुद्धा विकले, ज्याचे त्याला करोडो रुपये सुद्धा मिळाले होते. त्याने काहीही पैसे काही वृद्धाश्रमाला दान दिले तर काही हॉस्पिटलला, आणि उरलेल्या पैशात साईनाथने गावाकडे मोठं प्रशस्त बंगला बांधला आणि त्या बंगल्याला साईनाथ, त्याची बायको सुमित्रा यांच्या संपूर्ण परिवारात आनंदाने राहू लागला. साईनाथ म्हणाला, दादा, एकत्र राहण्याची जी मजा आहे ती वेगळे राहण्यात नाही. सुमित्राही म्हणाली, खरंच वेगळे राहून आम्ही खूप काही सोसले, परंतु आता राहिलेलं आयुष्य आपण सर्वजण एकमेकांसोबत आनंदाने घाल. आणि सर्वजण हसू लागले. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा रोज न चुकता ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.